जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत तसेच तालुक्यात सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत संगमनेर मतदारसंघातील रस्त्यांची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे आणि कामांदरम्यान नागरिकांना कुठे कुठे अडथळे निर्माण होत आहेत याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या. तसेच जे ठेकेदार रस्त्यांची कामे अर्धवट सोडून देत आहेत किंवा कामात कुचराई करत आहेत त्यांना तात्काळ सूचना द्याव्यात. तरीही सुधारणा न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिला. रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संगमनेर मतदारसंघातील प्रत्येक विभागाचा आढावा मी वेळोवेळी घेत असतो. त्यानुसारच आज सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व डेप्युटी इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असेल, यांचा मतदारसंघातील जे कामं सुरू आहेत ते सुरू असताना काही अडचणी येत आहे. त्या अडचणींच्यावरती समजून घेऊन ते प्रश्न कसे लवकर सुटतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता. आज जो आपला अकोला रोड आहे, अकोला जातानीचा हा रस्ता खराब झाला आहे. बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. तुमच्या इथं शहरातील सुद्धा LIC बिल्डिंग जो आहे त्या भागातील रस्तेसुद्धा खराब झालेले आहेत. दुर्दैवाने या संगमनेर तालुक्यात काही ठराविक लोकांनी मक्तेदारी ठेकेदारीची करून ठेवली होती. एका ठेकेदाराने 4-4, 5-5 कामं आवतून धरल्यामुळं ते कामाचा चांगल्या पद्धतीने करत नव्हते, त्याचा दर्जा राहत नव्हता. आज अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात, यापुढे कुठल्याही ज्या नियमानुसार कामं करणं गरजेचं आहे ते कामं झाले पाहिजे. दुरुस्ती कालावधी शिल्लक असताना जर ठेकेदार ऐकत नसेल तर त्याबाबतचा त्याचा प्रस्ताव करा. त्याच्या ज्या रकमा आपल्या शासनाकडे जमा आहेत त्याच्यावरती नवीन निविदा काढून ते रस्त्याचे कामं तत्काळ झाले पाहिजे. ज्या ज्या अनुषंगाने तुम्हाला अडचण येईल तिथं मी तुमच्या अधिकाऱ्यांच्या सर्वांच्या पाठीशी राहील. येणाऱ्या कालावधीत आपल्याला कुंभमेळासुद्धा लवकरच येतोय. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिर्डी एअरपोर्टचा जो रस्ता आहे आपला निळवंड्यापासून जांभूळवाडीचा असेल, आज आपला वडगावचा इथला रस्तासुद्धा खराब झाला आहे, तळेगावचा सुद्धा रस्ता आहे. तर या रस्त्या संदर्भातल्या सुद्धा त्यांना सूचना केल्यात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून निश्चित जिथं जिथं निधीची गरज आहे तिथं निधी आणून आपण या संगमनेर तालुक्यातील जे रस्त्याचं दुरावस्था झाली आहे ही लवकर सुधारून घेण्याचा व नवीन कामं करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. तसेच काही ठेकेदार आज कामं जाणून बुजून अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. संगमनेरात परिवर्तन झाल्यानंतर आमदार बदनाम कशा पद्धतीने होईल, आमदारला बदनाम करण्याच्या अनुषंगाने काही ठेकेदार चुकीच्या पद्धतीने वागत आहे. तर या निमित्ताने त्यांनासुद्धा अधिकाऱ्यांच्या मार्फत समज देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यापुढील कालावधीमध्ये जर ठेकेदार राजकारण करणार असतील, कामं बंद करणार असतील, कामं बंद ठेवणार असेल आणि त्याचा परिणाम जर आमच्या तेथील जनतेला त्याचा त्रास होणार असेल तर निश्चित त्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. त्यांना ब्लॅकलिस्ट करेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील. श्रेयवादावर काय आहे आपलं मत? नाही, श्रेयवादावर जनता सुज्ञ आहे. श्रेयवाद करणाऱ्यांनी 40 वर्ष आपण काय केलं हे मी बोललं नाही पाहिजे, कारण मी ठरवलंय मी फक्त विकासावर बोलणार. पण माझ्याकडून ज्या पद्धतीने कामं आणले जात आहे, मग इतके वर्ष का नाही झालं? पोलीस वसाहत संगमनेरची ही काय कालच दुरावस्था नव्हती झाली. यापूर्वी पाणंद रस्ते हे यापूर्वी आले नाही तालुक्यात. जर मी माझ्या अभ्यासूपणे माझ्या नेत्यांच्या आदरणीय पालकमंत्री महोदय विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज सगळे विषय पुढं घेऊन चाललो आहे, कामं मार्गी लावतो आहे. MIDCचा प्रश्न मार्गी लागत आला आहे, तुमचा पोलीस वसाहतीचा विषय मार्गी लागत आला आहे. फक्त अमोल खताळला एक सामान्य मुलगा आमदार झाला आहे हा कुठेतरी कोणा सहन होत नाही या हेतूने फक्त त्याला टार्गेट करायचं, त्याला बदनाम करायचं, त्याला फेक नरेटिव्हच्या माध्यमातून लोकांच्या नजरेमध्ये डॅमेज करण्याचा प्रयत्न ते करताय. परंतु जनता सुज्ञ आहे, जनतेला खात्री आहे, जनतेला विश्वास आहे का हे कामं फक्त महायुती सरकारच्या कार्यकाळातच
आणि आमदार की माझ्याकडे आल्यानंतर मी माझं कर्तव्य म्हणून हे कामं करतो. त्यामुळं या श्रेयवादाकडे मी दुर्लक्ष करून मी जनतेचे कामं होणं महत्त्वाचं आहे त्याकडे लक्ष देऊन कामं करून घेतो आहे. जोरे रोड ते GD पर्यंत रस्ता लय खराब झालेला आहे, त्याच्या संदर्भात हाच आढावा मी घेतलेला आहे. आणि जिथं जिथं आपल्याला रस्ते खराब आहेत, माझ्या कार्यकर्त्यांकडून बी सूचना येत आहे, नागरिकांकडून बी सूचना येत आहे, तर ह्या आलेल्या सूचनेनुसार आपण ह्या आढावा घेऊन आता जे बजेट होणार आहे त्या बजेटमध्ये सुद्धा माझा प्रयत्न आहे सरकारकडून प्रत्येक बाबतीमध्ये पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. पोलीस वसाहतीचा खरा श्रेय कोणाचा आहे? नेमका पाठपुरावा कोणी मार्गी लावला? पोलीस वसाहती संदर्भात बोलायचं तर हे महायुती सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होतंय. मागील अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मी स्वतः त्या पोलीस वसाहतीच्या जवळ काही काल राहिलेलो आहे सावतामाळी नगर, त्यामुळे मला तिथली परिस्थिती माहिती आहे. मागच्या वर्षी मी तिथं अकोल्याची साईबाबांची पालखी आली होती, त्यावेळेस त्या पालखीच्या आरतीसाठी गेलो होतो, त्यावेळेस सुद्धा तिथं बघितलं होतं. आणि जशी मला संधी मिळाली तसं मी सभागृहामध्ये हा विषय घेतला होता. DYSP असेल, पोलीस निरीक्षक असेल, यांचं निवासस्थान झालं पाहिजे, तिथं आमच्या पोलीस स्टेशनचे सुद्धा कार्यक्षेत्र वाढलं पाहिजे, आमच्या कर्मचारी जे आहेत कर्मचाऱ्यांना सुद्धा निवासाची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न चालू होता. जागा सुद्धा आज एवढी मोक्याची आहे. मी बोललोय, माझा प्रयत्न पालकमंत्री महोदय विखे पाटलांकडून सुद्धा यासाठी यापूर्वीच प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. मधल्या कालावधीमध्ये DYSP वागचौरे साहेब असताना सुद्धा इथं जागेची मोजणी संदर्भातल्या प्रक्रिया राबवण्यात आल्या होत्या. त्यामुळं हे जे आहे हे श्रेय फक्त महायुती सरकारचं आहे. महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि आता आदरणीय सुनेत्राताई या आपल्या उपमुख्यमंत्री आहेत. स्वर्गीय दादांनी सुद्धा त्यावेळेस याच्यामध्ये आम्हाला कधी कुठं कमी पडून दिलेलं नाही. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.